आता ह्याच्या विरुद्ध साईडलाच म्हणजे विरुद्ध जसं ठिकाण आहे म्हणजे अष्टमीला जर बघितलं आपण चंद्र पृथ्वीभोवती फिरता महिन्यातून 2 वेळा पृथ्वीवर सूर्याच्या संदर्भात काटून स्थिती देतो. ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते. या 2 दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीला काटकोन दिशेत कार्य करतात हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये जर बघितलं सूर्य आहे, सूर्याच्या मध्ये इथं पृथ्वी आहे आणि ज्या अष्टमी असते म्हणजे अष्टमीच्या वेळेस आपल्याला टोटल 90 अंशाचा कोन झालेला दिसतो. पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये तो 90 अंशाचा कोन म्हणजे महिन्यामध्ये दोनदा येतो. त्यावेळेस जर बघितलं आपण तर गुरुत्वाकर्षण बलामुळे चंद्राकडे पाणी खेचलं जातं. त्यावेळेस भरती निर्माण होते. त्याच्या विरुद्ध साईडला भरती असते, परंतु ही भांगाची भरती असते. भांगाची भरती म्हणजे ह्याची पातळी जी पाण्याची आहे ती कमी प्रमाणात असते. कारण जर आपण ह्याच्यामध्ये उदाहरणार्थ भरती बघितलं चंद्र आणि सूर्याचं गुरुत्वाकर्षण जास्त होतं त्याच्यामुळे मोठी भरती आली. परंतु ह्या ठिकाणी काय होतं तर ह्या ठिकाणी चंद्राचं जे गुरुत्वाकर्षण आहे हे कमी होतं. कारण सूर्याचं गुरुत्वाकर्षण आपल्याला असतं त्यामुळे चंद्राचं गुरुत्वाकर्षण हे कमी होतं व त्या ठिकाणी थोडीच भरती येते. त्यालाच आपल्याला भांगाची भरती असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. ही भांगाची भरती महिन्यातून दोनदा येते जी की अष्टमीला असते. ज्या अष्टमीची स्थिती असतात शुक्ल पक्षाची व कृष्ण पक्षाची त्यावेळेस आपल्याला भरती पाहायला भेटते. लक्षात ठेवा. आणि अमावस्येलाच फक्त आपल्याला जर बघितलं अमावस्येलाच आपल्याला उधानाची भरती पाहायला भेटते. हे लक्षात ठेवा. अमावस्येला आणि पौर्णिमेला हे दोनच दिवशी आपल्याला उधानाची भरती पाहायला भेटते आणि अष्टमीला दोन्ही अष्टमीला ह्या महिन्याच्या 2 अष्टमी असतात त्या दोन्ही अष्टमीला आपल्याला ही भांगाची भरती पाहायला भेटते आणि अमावस्या आणि पौर्णिमेला ही उधानाची भरती आपल्याला पाहायला भेटते.